जग बदलणारा बाप माणूस. लेखक जगदीश ओहोळ. भाग 26. अस्पृश्य ते बोधिसत्व. बालपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय धर्मव्यवस्थेतील जातसंस्था व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून माणसाचा होत असलेला छळ, अवहेलना, पिळवणूक अनुभवली होती. अगदी परदेशी अमेरिकेला शिक्षणासाठी गेल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातील दिवसांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की माझ्या आयुष्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता कोलंबिया विद्यापीठात अनुभवायला मिळाली. म्हणजे भारतातील त्यांचे दिवस कसे असतील व त्यांचे अनुभव काय असतील याविषयी आपण कल्पना करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर भारतात सामाजिक मानवमुक्तीची, जाती अंताची अनेक आंदोलने हाती घेतात. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह ही आंदोलने म्हणजे महाडच्या चौदार तळ्यावर पाणी प्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घ्या यासाठीची ही आंदोलने नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हे तर हा संघर्ष समान मानवी हक्कांसाठी आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बाबासाहेब येथील हिंदू धर्माला सुधारण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब म्हणतात प्राचीन हिंदू समाजात कायदा हा ईश्वराने निर्माण केलेला आहे. असे अनेक अपसमज रूढ आहेत. ते मोडीत काढावे लागतील. खरा धर्म तो आहे ज्याचे केंद्र माणूस आणि नैतिकता हे आहे. धर्म बुद्धी आणि विज्ञानाच्या कसोटीवर आधारित असावा. धर्माचे केंद्र देव नाही. अशा प्रकारे हिंदू धर्माला नवा विचार सांगत प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारा हे आवाहन करत बाबासाहेब वेगवेगळी आंदोलने उभारतात. या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारतातील हिंदू समाजाची जडणघडण ही शास्त्राची निर्मिती आहे व त्यात असे सांगितले गेले आहे की शास्त्र कधी चुकीचे असूच शकत नाहीत. या शास्त्राद्वारेच जाती व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जात व्यवस्थेचे समर्थन केले जात आहे. त्यामुळे महाडच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शास्त्र माणसामाणसात भेद निर्माण करतं, जे शास्त्र स्त्रियांना हीनतेची वागणूक देतं, जे शास्त्र चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करतं, अशा शास्त्रांना मी नाकारतो असे सांगत महाड येथे सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते बाबासाहेब मनुस्मृतीचे दहन करतात व एक प्रकारे इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला, ब्राह्मणवादी व्यवस्थेला आवाहन देतात. बाबासाहेबांनी केलेले मनुस्मृतीचे दहन हे खऱ्या अर्थाने भारतातील धार्मिक आणि सामाजिक आंदोलनातील एक महत्त्वाचं पर्व आहे. हे केवळ एका कागदाचे दहन नाहीये तर हजारो वर्ष इथल्या समाज व्यवस्थेच्या मनामध्ये धार्मिक भीती निर्माण करून माणसांना गुलाम करणाऱ्या कायद्याचे दहन आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर धर्मव्यवस्था सुधारण्याचा व सर्व समाजाच्या जागृतीचा प्रयत्न करत होते. परंतु या सर्व आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आले आहे की व्यवस्था माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही आणि त्याच्याच पारिपाक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी एक महत्त्वाची ऐतिहासिक घोषणा केली. या परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी अस्पृश्य म्हणून हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांची ही घोषणा या देशातीलच नव्हे तर जगातील सर्व वर्ग, वर्ण, जाती, पंथ आणि धर्मांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागील भूमिका ही केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक नव्हती तर ती सामाजिक होती. प्रचलित हिंदू धर्म आधुनिक लोकशाही मूल्यांशी विसंगत आहे असे प्रदीर्घ व्यासंगानंतर बाबासाहेबांचे मत बनले होते. बाबासाहेबांनी ही घोषणा केली आणि भारतासह जगातील अनेक मोठमोठ्या धर्मांना व धर्मपंडितांना हादरा दिला. त्याचबरोबर इतर अनेक धर्मांनाही भारतातील अस्पृश्य समाज आपल्याकडे वळवण्याची ही संधी वाटू लागली.
कारण बाबासाहेब त्यांच्या लाखो अनुयायांसह आपल्या धर्मात प्रवेश करतील आणि आपला धर्म अधिक मजबूत होईल असं या देशातील व जगातील अनेक धर्मांना वाटत होते. बाबासाहेबांच्या या घोषणेनंतर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा अनेक धर्मांच्या धर्मपंडितांनी बाबासाहेबांशी संपर्क केला, भेटी घेतल्या. त्यातील काहींनी तर बाबासाहेबांना अनेक प्रकारची आमिषही दाखवली. परंतु बाबासाहेब स्थिर होते. बाबासाहेबांचे विचारचक्र सुरू होते. बाबासाहेब जगातील विविध धर्मांचा अभ्यास करत होते. तर दुसरीकडे रस्त्यावरील लढ्यातून बाबासाहेब सामाजिक संक्रमण घडवत होते. बाबासाहेब सर्व सामाजिक परिस्थिती पाहत होते आणि या देशातल्या कोट्यवधी अस्पृश्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून उभा करणारा धर्म शोधत होते. त्यांना पुन्हा नव्या जोखडात जाऊन अडकायचं नव्हतं, तर त्यांना नवा विज्ञानवादी, माणसाला केंद्रबिंदू मांडणारा आणि माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा धर्म हवा होता. नैतिक मूल्य असणारा धर्म ते शोधत होते, त्याविषयी अभ्यास करत होते आणि बाबासाहेब एका नव्या वाटेवर चालू लागले होते. ती नवी वाट चोखळताना बाबासाहेब अनेक प्रकारचे अंदाज घेत होते. मी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा जरी बाबासाहेबांनी केली होती, तरी मी आता कोणता धर्म स्वीकारणार आहे हे मात्र अजूनही बाबासाहेबांनी जाहीर केलेलं नव्हतं. परंतु बाबासाहेबांची सम्यक पावले ही तथागतांच्या दिशेने चाललेली होती हे जगाला दिसत होतं. उदो उदो न करता बाबासाहेब केवळ शब्दांमधून नव्हे तर आपल्या कृतीमधून अनुयायांमध्ये बुद्ध रुजवण्याचा प्रयत्न करत होते. तो बुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि प्रगतीच्या अंगाने रुजवण्याचा प्रयत्न बाबासाहेब करत होते. केळुस्कर गुरुजींनी दिलेले भगवान बुद्धांचे चरित्र वाचलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये BA साठी प्रवेश करतात, तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील बुद्ध तत्वज्ञानाशी संबंधित असणारे जगातील वेगवेगळ्या लेखकांची लिहिलेली ग्रंथ ढुंडाळतात. जगाचा बुद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेतात. यामध्ये हॉक्सॅन, मॅक्स मुलर यांची बुद्ध तत्वज्ञानाविषयक पुस्तकं, सर एडविन एनॉल्ड यांचे लाईट ऑफ एशिया हे बुद्धांचे काव्यमय चरित्र, तर P. लक्ष्मण नरसू यांचे इसेन्स ऑफ बुद्धिझम हे पुस्तक बाबासाहेबांना विशेष प्रभावित करते. कारण 1907 साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या 1948 साली पुन्हा प्रकाशनावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा ग्रंथ आजवरच्या प्रकाशित सर्व ग्रंथात सर्वोत्कृष्ट आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचा बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू होता. पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केल्यानंतर मुंबईमध्ये या संस्थेचे पहिले महाविद्यालय 1945 साली सुरू केले. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये सुरू केलेल्या आपल्या या महाविद्यालयास नाव दिले सिद्धार्थ. मुंबईनंतर बाबासाहेबांनी मराठवाड्याच्या माळरानावर शिक्षणाचा वटवृक्ष लावण्याचा प्रयत्न केला आणि मराठवाड्यातील तत्कालीन औरंगाबाद येथे बाबासाहेबांनी आपलं दुसरं महाविद्यालय सुरू केलं. त्या महाविद्यालयाला नाव दिलं मिलिंद. तसेच त्या महाविद्यालयाच्या परिसराला नाव दिले नागसेन वन. जागतिक ओळख झालेले देशाचे नेते ज्ञानवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवार पहिल्यापासून एका चाळीतील छोट्याशा घरात राहत होता. बाबासाहेबांनी पुढे मुंबईमध्ये दादरला भव्य घर बांधलं. घर नव्हे तर राजवाडाच म्हणावा. परंतु हा राजवाडा स्वतःच्या परिवारासाठी नव्हे तर त्यांचं पहिलं प्रेम असणाऱ्या लाखो पुस्तकांसाठी बांधला होता. या राजवाड्याला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की बाबासाहेबांनी आपला कोणता धर्म स्वीकारणार हे जाहीर केलं नसलं तरी बाबासाहेबांनी या देशामध्ये धम्म रुजवण्यास सुरुवात केलेली दिसून येते. मुंबईतील महाविद्यालयास दिलेले सिद्धार्थ हे नाव गौतम बुद्धाचे नाव आहे, तर औरंगाबादच्या महाविद्यालयास दिलेले मिलिंद हे नाव बुद्ध तत्वज्ञानातील ग्रीक राजाचे नाव आहे.
तर या महाविद्यालयाच्या परिसराला दिलेले नाव नागसेनवन हे नावही राजा मिलिंदला प्रश्नोत्तरात वरचढ ठरलेल्या बौद्ध भिक्खूंचे नाव आहे. तसेच स्वतःच्या मुंबई येथील घराला दिलेले राजगृह हे नाव बुद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्या बिंबिसार राजाच्या ऐतिहासिक राजधानीचे नाव आहे. 1924 साली मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झालेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत अस्पृश्यतेवर उपाय देशांतर, नामांतर की धर्मांतर या विषयावर बोलताना बाबासाहेब जे मुद्दे मांडतात व धर्मांतर केल्यानंतर भविष्यात समाजाची काय परिस्थिती असेल याविषयी बाबासाहेब जे सांगतात ते आज धर्मांतरानंतर 60 वर्षांनी प्रत्यक्षात दिसून येत आहे. बाबासाहेबांना या सर्व गोष्टींचा तेव्हाच अंदाज होता, नव्हे तर ते त्यांनी योजलेच होते असेच म्हणावे लागेल. बाबासाहेब म्हणतात, कोणत्याही धर्माकडे आपण तात्विक तसेच व्यावहारिक दृष्ट्या पाहिले पाहिजे. तात्विक दृष्ट्या हिंदू धर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असं माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्मातून तो श्रेष्ठच गणला जाईल. सर्वाभूती एक आत्मा या मूलभूत तत्वाप्रमाणे समाज रचना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा. आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत असे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ. 1924 सालच्या या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मत्यागाची भूमिका मांडतात. त्याचबरोबर हिंदू धर्माचे रूप कसे किळसवाणे का झाले तेही सांगतात. म्हणजे बाबासाहेब किती आधीपासून इथे धर्मत्यागाशिवाय पर्याय नाही या मतापर्यंत पोचलेले होते हे लक्षात येते. तसेच धर्म परिवर्तन केल्यानंतर उन्नतीची दारे खुली होणार आहेत आणि तुम्ही उन्नती करून तुम्हाला हीन समजणाऱ्या लोकांचीही पुढे जाऊ शकता याची बाबासाहेबांना खात्री होती हे लक्षात येते. राजकीय वाटचाल आणि धर्म. 100 वर्षापूर्वी या भारतीय समाज मनावरती धर्माची इतकी मोठी पकड असताना त्या धर्माच्या थेट विरोधात जाऊन धर्मांतराची घोषणा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशात राजकारण कसे करतात व राजकारणात यशस्वी कसे होतात हा मोठा प्रश्न आहे. सध्या राजकारणी लोक, कार्यकर्ते आणि मतदारातही राजकारण, समाजकारण आणि धर्म यांची गल्लत करताना दिसतात. परंतु बाबासाहेबांना राजकारण आणि धर्म या गोष्टी पूर्णतः वेगळ्या वाटतात. नव्हे तर ते त्यांनी सिद्धही करून दाखवलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या आयुष्यातून आणि त्यांच्या कार्यातून या धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट शिकणे, समजून घेणे खूप गरजेचं आहे. बाबासाहेब 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी जाहीर घोषणा करतात की हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तोपर्यंत बाबासाहेब राजकारणात जास्त सक्रिय नाहीत. पुढे 1936 साली बाबासाहेब आपला स्वतंत्र मजूर पक्ष हा राजकीय पक्ष काढतात. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून बाबासाहेब 1937 साली सार्वत्रिक निवडणूक लढवतात. या निवडणुकांसाठी बाबासाहेब आपल्या पक्षाचा जो राजीनामा जाहीर करतात त्या राजीनाम्यात धर्मांतरित लोकांना कोणत्याही सुविधा सवलती देऊ करत नाहीत आणि किंवा त्याविषयी कोणतीही प्रलोभना दाखवत नाहीत. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाहीरपणे सांगतात की धर्मांतर आणि विधिमंडळात जाणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडू नका. बाबासाहेबांनी कधीच राजकारणात धर्म आणि धर्मात राजकारण येऊ दिलं नाही किंवा धर्माच्या नावावर मते मागणे हा प्रकार त्यांनी कधीही केला नाही. म्हणूनच 1937 साली महाराष्ट्रातून स्वतंत्र मजूर पक्षाचे 1-2 नव्हे तर 13 व पाठिंबा दिलेले 2 असे बाबासाहेबांच्या पक्षाचे एकूण 15 उमेदवार निवडून येतात. स्वतंत्र मजूर पक्ष हा महाराष्ट्रातील मुख्य पक्ष होता. तसेच तो विधिमंडळातील विरोधी पक्ष म्हणून त्यास मान्यता मिळते व बाबासाहेब विरोधी पक्ष नेते होतात. बाबासाहेबांनी राजकारणात धर्म व धर्मात राजकारण या गोष्टी अजिबात येऊ दिल्या नाहीत. 1935 साली धर्मांतराची घोषणा आणि 1937 साली मिळालेले हे राजकीय यश ही साधी गोष्ट नाही. ही एक प्रकारे राजकीय क्रांती आहे.
आज 21व्या शतकात आपण पाहतोय की इथं अनेकांना जातीच्या धर्माच्या पलीकडे लोक निवडून येऊ द्यायचे नाहीत. परंतु आजपासून 90 वर्षापूर्वी बाबासाहेब धर्म बदलण्याची उघड घोषणा करतात आणि त्यानंतर 2 वर्षांनी येथे निवडणुकांमधून भरघोस यश मिळवतात. भारतात बुद्धांची पुनर्स्थापना. 1952 साली रंगून येथे भरलेल्या जागतिक बौद्ध धम्म संमेलनाला तेथील राजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष निमंत्रण पाठवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारले आणि बाबासाहेब त्या जागतिक बुद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहिले. तेथे बाबासाहेबांना आयोजकांच्या वतीने सत्कारात बुद्धांची एक सुंदर मूर्ती भेट देण्यात आली. बाबासाहेबांनी ती मूर्ती घरी आणली. 2 वर्ष लोटली. 2 वर्षानंतर 1954 साली देहू रोड येथील काही कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटायला आले. ते बाबासाहेबांना सांगत होते, अहो बाबासाहेब, आपल्याला मंदिरात येऊ देत नाहीत, म्हणून आम्ही आपलं वेगळं मंदिर बांधलंय. पण बाबासाहेब, त्या मंदिरात कोणता देव बसवावा हे अजून आमचं ठरलं नाही. मग आता आम्ही म्हणालो, आपल्या या मंदिरात कोणता देव बसवायचा ते आपण आपल्या देवालाच विचारू. म्हणून आम्ही आज तुमच्याकडे ते विचारायला आलो आहोत की त्या मंदिरात कोणता देव बसवावा. बाबासाहेब त्या सर्व कार्यकर्त्यांकडे नजर फिरवतात. अस्पृश्यतेचे चटके सहन करणारे ते गावगाड्यातले कार्यकर्ते, कायम मंदिराच्या बाहेर उभं राहून दोन्ही हात जोडणारी ही माणसं, देव यांच्या वाट्याला कधी आलाच नाही अशी ही माणसं. त्यांच्याकडे पाहत बाबासाहेब म्हणाले, आता तुम्ही निश्चिंतपणे माघारी जा. तुमच्या त्या मंदिरात बसवायला मूर्ती मी घेऊन येतो. दिवस ठरला 25 डिसेंबर 1954. बाबासाहेब स्वतःच्या मंदिरात मूर्ती स्थापन करण्यासाठी येणार आहेत. हे कळल्याने पुणे आणि पंचक्रोशातील सर्व समाज मोठ्या उत्सुकतेने बाबासाहेबांच्या दर्शनासाठी देहू रोडला हजारोंच्या संख्येने जमला होता. मुंबईहून बाबासाहेबांची गाडी आली. पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर गाडीतून उतरतात. बाबासाहेबांची वाट पाहत थांबलेले हजारो लोक बाबासाहेबांना पाहून हरवून जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत असतो. बाबासाहेबांच्या हातात मूर्ती असते. बाबासाहेब त्या छोट्या मंदिराजवळ येतात आणि पुढे त्या मंदिरात बाबासाहेबांच्या हातातील त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. 25 डिसेंबर 1954 हा दिवस इतिहासात अजरामर होतो. कारण त्या दिवशी बाबासाहेब भारत भूमीत, या बुद्धांच्या भूमीत, बुद्धांची पुन्हा नव्याने पुनर्स्थापना करतात. रंगून येथे भेट मिळालेली ती बुद्धांची मूर्ती बाबासाहेबांनी येथे सोबत आणली होती. तीच मूर्ती बाबासाहेब देहू रोडच्या या छोट्याशा मंदिरात स्वहस्ते स्थापन करतात. या ठिकाणचे हे लोक पुन्हा मंदिर, पुन्हा देव आणि धर्माचे जोखड यात अडकले जात होते. त्या समाजाला बाबासाहेबांनी तेथे बुद्ध आणून आणि स्थापन करून नवा पर्याय दिला. बाबासाहेबांनी केलेली ही बुद्धांची पुनर्स्थापना भारताच्या इतिहासाला नवी कलाटणी देणारी आहे. द्वेषाने या देशात कुणी कितीही गाडला बुद्ध, द्वेषाने या देशात कुणी कितीही गाडला बुद्ध, तरी भारत या बुद्ध भूमीत पुन्हा नव्याने वाढला बुद्ध, पुन्हा नव्याने वाढला बुद्ध. अशा प्रकारे येवला येथील धर्मांतराच्या घोषणेनंतर पुढील 21 वर्ष बाबासाहेबांची धर्मांतराच्या दिशेने सहजपणे वाटचाल सुरू झाली. मागील 50 वर्ष अविरतपणे कार्यप्रवण करणार राहिलेले बाबासाहेब, अहोरात्र समाजासाठी झटणारे बाबासाहेब, भारतासह जगभर भ्रमंती करून नवा विचार मांडणारे बाबासाहेब 1950 नंतर अनेक शारीरिक व्याधींनी जखडले होते. सतत अभ्यास, वाचन, प्रवास, भाषणे, वैचारिक मंथन, संविधान निर्मितीत अहोरात्र केलेले कष्ट या सर्वांचाच त्यांच्या शरीरावर परिणाम झाला होता. बाबासाहेबांना प्रकृती आता साथ देत नव्हती, पण तरीही बाबासाहेबांनी आपलं काम, अभ्यास सोडलेला नव्हता. 1954 नंतर बाबासाहेबांनी इतर सर्व गोष्टींपेक्षा धर्मांतावर अधिक लक्ष केंद्रित केले असते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील विविध धर्मांचा त्रयस्थपणे आणि अगदी सूक्ष्मपणे अभ्यास करत होते. तसेच त्यांना पटलेला व सर्वसमावेशक वाटलेला विज्ञानवादी बुद्ध धम्म ते रुजवत होते. अखेर बाबासाहेब आपल्या कोट्यावधी अनुयायांना नव्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी दिवस निश्चित करतात. 24 मे 1956 आपण ऑक्टोबर महिन्यात धर्मांतर करत आहोत अशी जाहीर घोषणा बाबासाहेब करतात. धर्मांतरासाठी संपूर्ण देशातील अस्पृश्य बांधवांना जाहीर आवाहन करतात. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर धर्मांतरासाठी जी भूमी निवडतात ती नागपूरची भूमी. ही बुद्ध धर्मीय नाग लोकांना ऐतिहासिक वारसा असणारी भूमी. त्या नागभूमीमध्ये लाखो अनुयायी 8 दिवस आधीच येऊन लागतात. बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करे स्वीकार या घोषणांनी नागपूर दणाणून जाते. बाबासाहेब माईसाहेबांसह नागपुरात येतात. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमी दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिक्खू महास्तवीर चंद्रमणी यांच्या उपस्थितीत दीक्षा घेऊन हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारतात. यावेळी बाबासाहेब म्हणतात, मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा नवा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू धर्मदेवतेचा भक्त उरलेलो नाही. मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्वांप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन. यानंतर बाबासाहेबांनी सर्व जनसमुदायाला उभे राहण्याचे आवाहन केले. ते लाखो लोक उभे राहिले. त्यांना बाबासाहेबांनी त्रिसरण पंचशील व 22 प्रतिज्ञा म्हणायला सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या हाकेवर लाखो लोक त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून नव्या जीवनाला प्रवेश करतात. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात की धर्मांतर हा मी माझा जन्म पुनर्जन्म समजतो. ही साधी गोष्ट नाहीये. जगाच्या इतिहासात धर्मांतरासाठी अनेक धर्म, गरीब, सामान्य, अशिक्षित, अडाणी लोकांना लाखो रुपये देऊन त्यांचे धर्मांतर घडवून आणताना आज आपण पाहतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवरचे असे महामानव आहेत, असे मार्गदाते आहेत आणि असे मुक्तिदाते आहेत की त्यांनी धर्म परिवर्तनासाठी या देशातील अस्पृश्यांना हाक दिली आणि देशातील लाखो लोक या महामानवाच्या एका हाकेवर धर्म परिवर्तनासाठी नागपूरच्या भूमीत उपस्थित झाले. जगाच्या पाठीवर इतकं मोठं एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी धर्मांतर करण्याची ही एकमेव घटना आहे. सर्व जगाला या घटनेची दखल घ्यावी लागली. परंतु यापेक्षाही महत्त्वाचे हे आहे की इतक्या मोठ्या जनसमुदायाने एका माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून आपला धर्म बदलावा. म्हणजे लक्षात घेतले पाहिजे की ही धर्म परिवर्तनाची हाक देणारी ती व्यक्ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील अस्पृश्यांचा किती मोठा विश्वास संपादन केलेला होता. बाबासाहेबांचा शब्द म्हणजे त्यांना जीव की प्राण वाटत होता. त्यांच्या शब्दासाठी हे लाखो लोक जीवही ओवाळून टाकतात. त्यांच्या शब्दावर या लाखो लोकांनी जुना पिळवणूक करणारा, समतेची वागणूक न देणारा, प्रगतीच्या वाटा बंद असणारा, माणसात भेद करणारा धर्म सोडला आणि नवा माणसाला केंद्रबिंदू मानणारा, प्रगतीचा मार्ग असणारा बौद्ध धम्म स्वीकारला. जगातील विविध बौद्ध प्रवाहांचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपुरात एका पत्रकाराने प्रश्न विचारला की आता तुम्ही बुद्ध धम्म स्वीकारणार आहात तर त्यातील तुम्ही हीनयान की महायान? यावर जगातील सर्व धर्मांचा अभ्यास करणारे बाबासाहेब शांतपणे उत्तर देतात, हा ना हीनयान ना महायान, हे आहे नवयान. भारतातील या धर्मांतरित बौद्धांना 22 प्रतिज्ञा देऊन बाबासाहेब या ठिकाणी त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देतात. या ठिकाणी जागतिक बुद्ध धम्माचा विचार करता बाबासाहेबांनी भारतातील अस्पृश्यांना या 22 प्रतिज्ञा देणे यामध्ये खऱ्या अर्थाने या धर्मांतराचे गुपित आहे. बाबासाहेबांना नवा धर्म स्वीकारण्याबरोबर जुना धर्म या लोकांना सोडायला लावणे व त्या रूढी परंपरातून त्यांना बाहेर काढणे, ज्या रूढी परंपरांनी आजवर त्यांना गुलाम ठेवला आहे,
जे त्यांच्या अधोगतीचे मुख्य कारण आहे त्यातून त्यांना बाहेर काढणे हे अधिक महत्त्वाचे वाटते. केवळ दीक्षा घेतली आणि धर्मांतर केले म्हणजे तुमचा उद्धार होणार नाही. तर जेव्हा तुम्ही जुनाट रूढी, परंपरा, चाली व अंधश्रद्धा यांचा त्याग कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने धर्मांतराचा उपयोग होईल. बुद्ध धम्म म्हणजे आचरणाची पद्धती आहे हे बाबासाहेब आवर्जून सांगतात. धर्मांतर करूनही जर तुम्ही जुन्या रूढी, परंपरा आणि दैववाद कवटाळत असणार तर या धर्मांतराचा काही उपयोग होणार नाही हे बाबासाहेब ठणकावून सांगतात. येथे अनेक वेळा बुद्ध धम्म हा शब्द येतो, तर बुद्ध हा केवळ धर्म नाही तर धम्म आहे. धर्म म्हणजे बंधन तर धम्म म्हणजे स्वातंत्र्य हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतराने अस्पृश्यांना काय दिलं? विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानंतर लाखो लोकांनी 14 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर 1956 या दिवशी व त्यानंतर आजपर्यंत कोट्यवधी लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला. मग प्रश्न निर्माण होतो की या धर्मांतराने नेमकं साध्य काय केलं? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. या प्रश्नांची मीमांसा झाली पाहिजे. याची उत्तरे काय येतात? यातूनच धम्माची पुढची वाटचाल ठरवू शकता येते. ही चर्चा करणे काळाची गरज आहे आणि म्हणूनच धर्मांतराने काय साध्य केले याचे उत्तर शोधताना खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांना अपेक्षित असणारी गोष्ट म्हणजे गुलाम झालेल्या मनामध्ये धर्मांतराचे स्वाभिमान पेरला गेला. त्यानंतर स्वची जाणीव झाली, त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जाणीव झाली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या धर्मांतरासाठी बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे इतर धर्मांची निंदा नव्हे तर स्वतःच्या प्रगतीच्या पायऱ्या आहेत. जे कोणीही लोक या 22 प्रतिज्ञा धर्माला न मानताही पाळण्याचा प्रयत्न करतील आणि आचरणात आणतील त्या माणसाची प्रगती आणि त्याचा उत्कर्ष होणे हे निश्चित आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व स्तरांवर प्रगतीसाठी या 22 प्रतिज्ञा मार्गदर्शक व गरजेच्या आहेत. या 22 प्रतिज्ञा पाळा असे आवाहन आपल्या अनुयायांना बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी केले. त्यामुळे अस्पृश्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल झाला. त्यांच्या जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आले. त्याचबरोबर जी कामे हीन समजली जायची ती कामे करणे या धर्मांतरित बौद्धांनी सोडून दिले. त्यामध्ये गावकी मागणे, मैताचे निरोप देणे, गावातील मेलेली जनावरे उचलणे, सरपण फोडणे अशी कामे ज्या कामामधून जातीची ओळख होती ती कामे या समाजाने सोडण्याने हा समाज नव्या कामाकडे वळला, नव्या रोजगाराच्या संधीकडे वळला. म्हणून धर्मांतराने मिळालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा समाज पारंपरिक ठरवून दिलेल्या कामातून बाहेर पडून रोजगाराच्या नव्या संधीकडे वळला. आज अगदी जागतिक संधीही त्यांना खुणावत आहे. तसेच यातील अनेकांनी शेकडो लोकांसाठी स्वतःच्या रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण केल्या आहेत. पारंपरिक कामे सोडून हा समाज नव्या रोजगार संधीकडे कामाकडे वळल्यामुळे आपोआपच त्यांच्याकडे आर्थिक सक्षमता आली व त्यांच्या राहणीमानामध्ये बदल झाला. साहजिकच त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन आपोआप बदलत गेला. या समाजास एकूण सामाजिक प्रक्रियेमध्ये गृहीत धरणे बंद झाले व त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. बुद्ध धर्म हा प्रामाण्यवादी व विज्ञानवादी असल्यामुळे धर्मांतरित झालेल्या लोकांमध्ये अंधश्रद्धा, रूढी व परंपरा याचे उच्चाटन झाले. अजूनही काही लोक या अंधश्रद्धांना बळी पडताना दिसतात. परंतु बौद्ध धर्मामध्ये पुढे होऊन धम्म कार्य करणारे अनेक विज्ञानवादी लोक धम्मातील अशा अंधश्रद्धाळू लोकांना सुधारण्यासाठी व त्यांना जागृत करण्यासाठी कायम प्रयत्न करताना दिसतात. ही जमेची बाजू आहे. धम्म अंगीकरणामुळे या लोकांना विज्ञानवादी ही स्वतःची एक नवी ओळख निर्माण करता आली. सम्राट अशोकानंतर बाबासाहेब अखंड भारतावर आपलं राज्य प्रस्थापित करणारा जगाच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा चक्रवर्ती राजा सम्राट अशोक. यास कलिंग युद्धानंतर प्रेतांचे ढीग, सडलेल्या प्रेतांची दुर्गंधी, जळालेली घरे, गावे आणि संपलेली माणूसं याचा पश्चाताप झाला आणि अशोकाने शस्त्र खाली ठेवले. आता हा विनाश नको म्हणत त्याने शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असणारा बुद्ध धम्म स्वीकारला
व अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले. सम्राट अशोकाबद्दल आपल्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल, आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराचा काळ होय. यावरून आपल्या लक्षात येईल की सम्राट अशोकाचा राज्यकारभार कसा होता. असे हे महान राजा सम्राट अशोक बुद्ध धम्म स्वीकारतात आणि बुद्ध अनुयायी होऊन जगभर धम्माचा प्रचार प्रसार करतात. ते जगभर बुद्ध धम्म रुजवतात. त्यांच्या नंतरच्या इतिहासात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्वात महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांना बोधिसत्व असंही म्हटलं जाते. बोधिसत्व हा शब्द 2 संस्कृत शब्दांना जोडून तयार झालेला आहे, बोधी आणि सत्व. बोधी म्हणजे ज्ञान तर सत्व म्हणजे अस्तित्व. ज्ञानाचे जिथे अस्तित्व आहे आणि ज्या ज्ञानाच्या जोरावर जे सर्व जीवांच्या कल्याणासाठी ज्ञानप्राप्तीच्या वाटेवर चालत राहतात त्यांना बोधिसत्व असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेलं दिसून येतं. या देशातील केवळ कुठल्याही एका वर्गाच्या नव्हे तर सर्व जीवांच्या सुखासाठी, संपन्नतेसाठी आणि उद्धारासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि त्यांचे जीवन सुखमय केलं. बुद्धांची मूळ भूमी असणाऱ्या भारतातून नामशेष झालेल्या बुद्ध धम्माचे भारतात पुनर्जीवन केलं आणि पुन्हा जग बुद्धांकडे वळलं. म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व असे म्हटले जाते. एक अस्पृश्य मुलगा इथून सुरू झालेला हा प्रवास 1956 साली बुद्धांच्या वाटेवरचा सम्राट अशोकानंतरचा महामानव बोधिसत्व म्हणून उदयास आला. ही धम्मक्रांती जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे. धन्यवाद.